मुंबईमध्ये परप्रांतीय व्यक्तीची मुजोरी समोर आलेली आहे। व्हिडिओ तसा व्हायरल होतोय। कंपनीतील महिलेला परप्रांतीय व्यक्तीनं अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। परप्रांतीयाला मनसे कार्यकर्त्यांकडून सोपही देण्यात आलाय। मनसेनं कार्यालयात बोलावून परप्रांतीयाला माफी मागायलाही लावलेली आहे। मीरा भाईंदरमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं अत्याधुनिक कलादालन उद्यापासून बाळासाहेब ठाकरे यांचं हे कलादालन नागरिकांसाठी खुलं होणार आहे। कलादालनाचं उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते उद्या लोकार्पणही केलं जाईल। जगातील नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करून कलादानाची उभारणी करण्यात आली आहे। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी अधिक माहिती घेतली आहे, ती आपण बघूया। शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधून मीरा भाईंदरमध्ये त्यांच्या नावानं कलादालन सुरू होत आहे। उद्यापासून हे कलादालन सुरू होणार आहे। मी सध्या मीरा भाईंदरमध्ये आहे आणि या ठिकाणची ही दृश्य पाहू शकता। ही पहिली दृश्य जी आपण पाहतोय, परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या संकल्पनेतून हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे कलादालनाचं या ठिकाणी उद्घाटन होणार आहे। आणि आपण पाहतोय की बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचं लोकार्पण सुद्धा होणार आहे। मुंबईतील उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अध्यक्ष झालेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं लोकार्पण होण्याआधीच मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संघर्षमय जीवनावर हे कलादालन उभारलेलं आहे। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मीरा। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अनावरण केलं जाणार आहे। सिडको चौकात उभारण्यात आलेला आहे हा भव्य पुतळा आणि याच पुतळ्याचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण केलं जाते आणि ही थेट लाईव्ह दृश्य आपण बघत आहोत। छत्रपती संभाजीनगर मधली ही दृश्य आहेत। फडणवीसांच्या हस्ते वसंतराव नाईकांच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे। आपण ही लाईव्ह दृश्य बघत आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगरमधील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं अनावरण झालंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच संजीव शिरसाट आहेत, संदीप पानघुमरे, हे सगळेच आहेत। उद्धव ठाकरेंच्या काळातील चुकीच्या गोष्टी त्यांच्या संयुक्त विद्यमानाने होत होत्या का, असा सवाल अमित साटम यांनी उपस्थित केलाय। यावर पोलीस नक्कीच कारवाई करतील असंही साटम म्हणतात। तर पालिका निवडणुकांसाठी अमित साटम रोज आरोप करतात का, असा सवाल अखिल चित्रेंनी उपस्थित केलाय। ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या ज्या चुकीच्या गोष्टी घडत होत्या त्या उद्धव ठाकरेंच्या संयुक्त विद्यमानाने होत होत्या असं त्यांना म्हणायचं आहे का? त्यामुळे जर कुठल्याही पब्लिक स्पॉट वरती अशा चुकीच्या गोष्टी होत असतील, त्या जेव्हा निदर्शनात आणून देण्यात येतील, पोलीस त्याच्यावरती कडक कारवाई करतील आणि याच्या पुढे त्या गोष्टी पूर्णपणे बंद करतील। आणि अशा प्रकारे पोलिसांनी अनेक ठिकाणी ही कारवाई केलेली आहे आणि भविष्यातही अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे। मग निवडणूक पालिका ते आहे ते तोंडावर आहे म्हणून ते लक्षात घेऊन अमीन साटम हे रोज आरोप करत सुटलेले आहेत का? आणि तिकडे जे काही कार्यक्रम झालेला आहे ना, हे त्यांचे आमदार आहेत ना, आणि माजी अध्यक्ष भाजपचे आणि सांस्कृतिक मंत्री या राज्याचे दुर्दैवानी त्यांच्या तिकडे ते झालेलं आहे, त्यांच्या क्षेत्रात। हे काय आम्ही जाऊन केलेलं नाहीये। मग त्याचं उत्तर आहे ना आधी अमित साटमनी द्यावं, उगीच गोल 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 फिरू नये आणि सरळ सांगावं की एका बाजूला संस्कृतीचा ढोळ पिटायचा आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम करायचे, ते पण एखाद्या हेरिटेज प्रॉपर्टीवर। ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं, नको ते बोलबच्चन त्यांनी करू नये। ऐतिहासिक वास्तूवरती दारू पार्टीला परवानगी मिळतेच कशी, असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे असंही वडेट्टीवार म्हणतायत। आणि किल्ल्यावर दारू पार्टी आणि त्याला परवानगी, हे तर अति झालं आहे। म्हणजे ऐतिहासिक स्थळांचं पावित्र्य नष्ट करणं हा त्यामागचा उद्देश असा मला दिसतोय। तुम्ही परमिशन देताच कशी? जो कोणी परमिशन दिला असेल, ज्या अधिकाऱ्यांनी, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। ऐतिहासिक स्थळामध्ये असे दारू पार्ट्या होता आणि उत्पादन शुल्क विभाग जर त्याला रितसर परवानगी देत असेल तर ते लाच घेऊन परवानगी दिलेली आहे, पैसे घेऊन दिलेले आहे आणि त्या पवित्र स्थळांचं पावित्र्य घालवण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे।
नेरूळमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं अमित ठाकरे यांच्याकडून उद्घाटन करण्यात आलेलं आहे। शिवरायांच्या पुतळ्याचं काही दिवसांपासून उद्घाटन रखडलं होतं आणि अखेर आता अमित ठाकरे यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन हे झालेलं आहे। नेरूळमधली ही दृश्य आहेत। शिवरायांच्या पुतळ्याचं अमित ठाकरे यांच्याकडून उद्घाटन करण्यात आलेलं आहे। मनसेचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। शिवरायांच्या पुतळ्याचं गेल्या अनेक दिवसांपासून उद्घाटन रखडलं होतं, मात्र अखेर आता अमित ठाकरे यांच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे। नेरूळमधली ही दृश्य आपण बघत आहोत। शिवरायांच्या पुतळ्याचं काही दिवसांपासून उद्घाटन हे रखडलं होतं, मात्र आता अखेर अमित ठाकरे यांच्या हस्ते हे उद्घाटन संपन्न झालेलं आहे। मनसेचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। नवी मुंबईच्या नेरूळमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन झालंय।